बातमी समोर येते। काँग्रेस सोडताना दुःख होतंय असं रवींद्र धंगेकर म्हणाले। तर आजच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। रवींद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू आहे। ते आपली भूमिका मांडतायत। दरम्यान काँग्रेस सोडताना दुःख होत असल्याची प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली आहे। टीव्ही9 मराठीला ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एकूणच आपण पाहतोय शिवसेना शिंदे गटात रवींद्र धंगेकर हे पक्षप्रवेश करताय, त्यामुळे काँग्रेसला खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय। या ठिकाणी लोकसभा निवडणूक सुद्धा रवींद्र धंगेकरांनी लढवली होती, मात्र त्यांचा या ठिकाणी पराभव झाला आणि त्यानंतर अंतर्गत गटबाजीची सुद्धा चर्चा काहीशी काँग्रेसच्या गोटामध्ये पुण्यात होती। आणि आता धंगेकर या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला रामराम टोकतायत आणि शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करतात। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं उदय सामंतांनी सुद्धा त्यांची भेट घेतली होती। उदय सामंतांनी त्यांना खुली ऑफर दिली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर योग्य वेळ आल्यानंतर आपण बोलणार असल्याचं धंगेकर म्हणाले होते। अखेर धंगेकरांचा हा निर्णय झालेला आहे आणि आता रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं। त्यामुळे काँग्रेस सोडताना दुःख होतंय अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंनी मला मदत केली असंही रवींद्र धंगेकर म्हणालेत। काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय रवींद्र धंगेकरांच्या शिवसेनेशी जवळीक वाढत होती। एकनाथ शिंदेंची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती, मात्र काही वैयक्तिक कामानिमित्त ही भेट घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। शिवाय उदय सामंत यांची सुद्धा त्यांनी अनेक वेळा भेट घेतली आणि उदय सामंतांनी तर कबुलीच दिली होती की धंगेकरांना आपण शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे। दरम्यान आज संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचं धंगेकरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता आता एकनाथ शिंदे आणि धंगेकरांची ही भेट होणार आहे। आपण पाहतोय धंगेकर आता शिवसेना शिंदे गटात जाणार आहे, त्यामुळे आता काँग्रेसला हा मोठा धक्का बसलेला आहे। पुण्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का खरं तर मानला जातोय। तर पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे नाव चर्चेत आलं होतं। त्या ठिकाणी त्यांनी हेमंत रासने यांचा पराभव केलेला होता आणि अखेर आता धंगेकर काँग्रेस सोडतायत आणि काँग्रेसमधून ते शिवसेना शिंदे गटात जात आहेत। त्यामुळे आता काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का पुण्यामध्ये बसणार आहे। संध्याकाळी 7 वाजता धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। धंगेकरांनी काँग्रेसला रामराम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांचा पक्षप्रवेश नेमका कधी होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती। टीव्ही9 मराठीने सुद्धा ही बातमी दाखवली होती आणि त्यांनी एक भगवं वस्त्र आपल्या गळ्यात टाकून सूचित सुद्धा केलं होतं। त्यावरूनच धंगेकर काही वेगळा निर्णय घेतात का याची चर्चा सुरू होती आणि अखेर आता रवींद्र धंगेकरांचा निर्णय झालेला आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? आज संध्याकाळी रवींद्र धंगेकर शिंदेंची भेट घेणार आहे आणि आता ते काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असल्याची जवळपास बातमी शिक्कामोर्तब झाल्याचं म्हणता येईल। निश्चितच काँग्रेसला हा मोठा धक्का मानता येईल, कारण काँग्रेसचे ते एकमेव शहरातील आमदार होते। आता ते मागच्या या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। कसबा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून यायचे, मात्र आता त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय हा जवळपास निश्चित केलेला आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या की रवींद्र धंगेकर हे शिवसेनेला एकूण प्रवेश करणार आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचे स्टेटस असू दे किंवा सोशल मीडियावरती त्यांचे जे काही फोटो समोर आले होते, मधल्या काळात उदय सामंत यांच्या सोबत देखील त्यांचा फोटो हा सोशल मीडियावरती पाहायला मिळाला होता। त्याचवेळी या सगळ्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा देखील झाल्या होत्या। त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचे सुतोवाच हे त्यावेळी केले होते। मात्र आज त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संध्याकाळी मुंबईत पार पडणार आहे आणि ते काँग्रेसला आता सोडचिठ्ठी देणार आहेत। ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये ते काँग्रेसमध्ये असून ते अलिप्त होते हे सगळं दिसून येत होतं, कारण काँग्रेसची ज्या ठिकाणी आंदोलनं होत होती, बैठका होत होत्या, त्या बैठकांमध्ये रवींद्र धंगेकर हे कधीही सहभागी झाल्याचं दिसलं नव्हतं। या संदर्भात काँग्रेसच्या शहराध्यक्ष असू दे किंवा काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी असू दे यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या होत्या। मात्र आता रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसला हा मोठा धक्का मानता येईल, कारण ज्या पद्धतीने रवींद्र धंगेकर हे सामाजिक विषयांवरती वेळोवेळी आंदोलनं करत होती आणि एकूण काँग्रेसला त्यामुळे बळ मिळत होतं। मात्र आता या सगळ्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला देखील हा मोठा धक्का मानता येईल आणि या संदर्भात आता काँग्रेसची भूमिका देखील कदाचित थोड्याच वेळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडीला रवींद्र धंगेकर हे एकटेच पक्षप्रवेश करणार आहेत की अजून काही त्यांच्यासोबत लोक असणार किंवा माजी नगरसेवक असणार आहेत हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाहीये।
मात्र आपल्याला जी काही मिळालेली माहिती आहे त्यानुसार रवींद्र धंगेकर हे एकटेच आज पक्षप्रवेश करणार आहेत आणि काही दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी पुणे दौऱ्यावरती येतील त्यावेळी काही पक्षातील अर्थात काँग्रेस मनसेमधील काही माजी नगरसेवक हे रवींद्र धंगेकर यांच्या सोबत काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यावेळी शिवसेनेत ते नगरसेवक देखील पक्षप्रवेश करतील अशा पद्धतीची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी जे मिशन टायगर हे पुण्यात राबवलं होतं त्याचाच हा एक भाग म्हणता येईल, कारण काँग्रेसचे हे माजी आमदार आहेत आणि अजून ठाकरे गटाचे 2 इतर जे माजी आमदार आहेत त्यांच्या देखील पक्षप्रवेशाची चर्चा आहे. अर्थात काँग्रेस ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर आणि दुसरे जे माजी आमदार आहेत कोथरूडचे चंद्रकांत मोकाटे या दोघांची नावं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत सध्या आहेत आणि कदाचित ते देखील काही दिवसांनंतर पक्षप्रवेश होतोय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.